गुड मॉर्निंग गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. काय रे, तू ये इकडे. आता ध्यान सुटलाय. तर आज मी व्हिडिओची सुरुवात खूप लवकर केलेली आहे, कारण आता वाजलेले आहेत 7. तर आता मला तेच ज्ञानेशला उठवायचं आहे. उठून त्याची शाळेची तयारी करायची. बाकी मी टिफिन वगैरे बॅगेमध्ये भरलेला आहे आणि मी इथे घेतलेलं आहे पाणी प्यायला. गरम पाणी आहे. तर मी रोज सकाळी अर्ली मॉर्निंग गरम पाणी पिते आणि खूप विचार करते की आजपासून डाएट करेल, पण तसं काहीच होत नाही. आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगते, कसं आहे ना, घरामध्ये मुलं असले की आपण त्यांच्यासाठी जेवण करतो आणि मुलांचं असं असतं ना की ते ना खेळता खेळता खातात. असं त्यांच्या आवडीचं जेवण असेल ना तर ते आवडीने खातात, सगळं पूर्ण संपवतात. आणि त्यांच्या आवडीचं जेवण नसेल ना तर खाल्लं तर खाल्लं, नाही तर नाही खाल्लं. असं आता ते जेवण आपण फेकून तर देऊ शकत नाही. असे मग काय करतो, ते आपण खाऊन घेतो असे. आणि मग असं करता 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 मग आपण एकदम जाडे होऊन जातो. माझ्या बाबतीत पण सेम तसंच होत चाललं आहे. पण मी आता ठरवलं आहे की किती जरी काय थोडंच करायचं, जास्त नाही करायचं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की आता ज्ञानेशला पण आहे ना मी टिफिन देते ना, तर म्हणजे असं वेपर्स, केक किंवा केळ्याचे वेपर्स, बटाट्याचे वेपर्स, केक वगैरे असेल ना तर तो आवडीने खाईल. इडली असेल, त्यानंतर काय बोलतात त्याला, अप्पे वगैरे असतील ना, तर आणि साबुदाणा खिचडी त्याच्या आवडीचं असेल ना तर तो टिफिन फिनिश करून येतो. त्याच्या आवडीचं नसेल ना तर तो हात पण नाही लावणार. तो डबा, तो टिफिन तसाच ठेवेल. इवन ज्ञानाच्या बाबतीत नाही. म्हणजे शाळेमध्ये माझ्या खूप ज्ञानच्या शाळेमध्ये माझ्या खूप साऱ्या मैत्रिणी आहेत. मी त्यांच्याशी सुद्धा बोलले तर ते सेम काहीच ना, ते पण तेच बोलतात. मुलांना त्यांच्या आवडीचं दिलं तर ते टिफिन फिनिश करून येतात. जर त्यांच्या आवडीचं नाही दिलं तर ते खातच नाही. आणि मला त्यांच्याकडून काय कारण सांगतो माहिती आहे का, मम्मी टीचर बोलल्या की टिफिन बंद करा, आता टाईम संपलेला आहे, टाईम ऑफ, आता टिफिन बंद करा, असं मला ज्ञानेश सांगतो. खरं म्हणजे हे बहाणे आहेत असे. बाकी जेव्हा त्यांच्या आवडीचा टिफिन देते ना, काय असू दे, टिफिन फिनिश केले म्हणजे एकदम काही त्या टिफिनमध्ये राहत नाही. सो ह्या सगळ्या गोष्टी असतात. तरी पण मी ठरवले की जे काय झालं तरी आजपासून डाएटला सुरुवात करायची. रोज विचार करते, आज करेल, पण होतच नाही. पण डाएट केलंच पाहिजे, कारण कसं आहे ना, आपण जर जास्तच जाडे झालो ना तर नंतर जास्त जाडं झाल्यानंतर आपण विचार केला की नाही आता मला बारीक व्हायचं, ते इम्पॉसिबल आहे. पण हां, आत्ता कळतं आहे, अरे आपण जास्त जाडे होत चाललो आहे, तर तिथेच थांबलं पाहिजे, तिथेच डाएटला सुरुवात केली पाहिजे. तर मी आता ज्ञानेशला पटापट म्हणजे त्याची तयारी करून घेते. आणि खरं म्हणजे ना, मी ज्ञानेशची सकाळी सकाळी अंघोळ नाही करत. त्याला उठवते, त्याचे दात घासते, त्याचे तोंड हातपाय वगैरे धुते, त्याला शाळेचा ड्रेस घालते आणि मग मी त्याला शाळेमध्ये नेऊन सोडते. कारण तो गार्डनमध्ये जातो ना, 10-15 म्हणजे 15 ते 20 मिनिट तो गार्डनमध्ये खेळतो. पण मग ते गार्डनमध्ये तुम्हाला माहिती आहे म्हणजे माती असे, धूळ माती सगळी अंगावरती उडतेच म्हणजे. तर मग दुपारी जेव्हा तो शाळेतून येतो तेव्हा मी त्याची आंघोळ घालते. तर मी आता पटापट म्हणजे त्याची तयारी वगैरे करून घेते. से गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हाय हाय, कसे आहात तुम्ही? काय हां,
बोललो. अच्छा, असं बोललास काय तू? 2 मिनटं थांब ज्ञानेशा. तर मी आता ज्ञानेशला स्कूलमध्ये चालले सोडायला. तर आणि मी येताना आहे ना मातीसुद्धा आणणार आहे, जशी मी काल माती आणली होती तशी. खरं माझ्या मैत्रिणी मला सांगितलं आहे की तिला पण थोडी माती हवी आहे. ती बोलते मग आपण दोघी मिळून तिथे जाऊन माती आणूया. तर मी म्हणे की ठीक आहे चालेल, कारण मला म्हणजे ही जी मी काल माती आणली ना ती मला थोडी कमी पडणार आहे, तर मला अजून थोडी जास्त लागणार आहे. तर मी येताना ज्ञानेशला स्कूलमध्ये सोडेल, मग येताना मी माती आणेल. त्यासाठी मी कॅरी बॅग पण घेतलेले आहेत. तर मी आता ज्ञानेशला पटकन स्कूलमध्ये नेऊन सोडते. तर मी आणि माझी मैत्रीण आम्ही दोघींनीही इथे हा जो मातीचा ढिगारा आहे इथे आम्ही दोघींनीही माती भरून घेतली. आणि त्यानंतर आम्ही दोघींनीही मी माझ्या गाडीच्या डिकीमध्ये आणि आम्ही दोघींनी आपापल्या गाड्यांच्या डिकीमध्ये माती भरली आणि आम्ही गाडी स्टार्ट करून घरी निघालो. घरी आल्यानंतर मी ही जी माती आहे ही माती बाल्कनीमध्ये आणून ठेवली. साधारणपणे ही जी माती आहे तर 3 ते 4 किलो ही माती असेल, कारण मला काम आहे मातीशी म्हणून. तर आता मला खूप भूक लागलेली आहे, तर मी आता हे खाऊन घेते आणि थोडंसं पाणी पिऊन घेईल आणि मग मी ज्ञानेशला स्कूलमधून आणायला जाईल. खरं म्हणजे ही जी शेव आहे ना तर ही जी शेव आहे ना तर ना ही आला फ्लेवर आहे. आपण जो आलं हे करतो ना तर आलं आहे. ही ऑरेंज कलरची आहे, म्हणजे साखर आहे, साखरेमध्ये त्याने ऑरेंज कलर मिक्स केलेला आहे आणि ही पूर्णपणे साखरेची म्हणून व्हाईट कलर आहे. आणि त्यांनी साखरेमध्ये ना जो आलं असतं ना, आलं म्हणजे आल्याचा रस किंवा आलं टेसून त्या साखरेच्या पाकामध्ये टाकलेला आहे आणि मग त्यामध्ये ह्या त्यांनी शेव मिक्स करून छान व्यवस्थित म्हणजे छान मस्त थंड करून घेतलेले आहेत. तर हे खूप छान लागतं. तर मी पटापट खाऊन घेते. आणि मला आहे ना या व्हाईट शेवपेक्षा ना ऑरेंज आणि हे दोन्ही फ्लेवर मला आवडतात. तर हा तर खरं म्हणजे ऑरेंज कलर आहे, बाकी हे आल्याचा फ्लेवर आहे. खूप छान लागतं आलं. मी आता पटापट खाऊन घेते. तर मी आता ज्ञानेशला आणायला चाललेली आहे. आणि मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगेल की ना मी गेल्या शनिवारी गाडी सर्व्हिसिंग केली होती. तर त्याचा व्हिडिओसुद्धा मी काही येत्या 2-3 दिवसामध्ये पोस्ट करेल. कारण गेल्या शनिवार रविवार मी जो ठाण्याला जो सेंट्रल पार्क आहे त्याचे मी पार्ट 1 आणि पार्ट 2 हे 2 व्हिडिओ पोस्ट केले होते. म्हणून ठरवलं की हा जो शनिवारचा जो व्हिडिओ आहे तो नेक्स्ट शनिवारी किंवा नेक्स्ट वीकमध्ये कधीही मी पोस्ट करेल असा विचार केला होता. पण तो व्हिडिओ तसाच आहे, तो मला पोस्ट करायचा. मी येत्या 2-3 दिवसामध्ये पोस्ट करेल. तर शनिवारी गाडी सर्व्हिसिंग केली होती. तर गाडीमध्ये काही म्हणजे कसं ना गाडी ना ऑटो स्टार्ट होत नव्हती. तर ते बोलले की ठीक आहे, मी बॅटरीला म्हणजे चार्जिंग करून देतो. गाडी त्याने व्यवस्थित सर्व्हिसिंग करून दिली आणि प्लस त्याने बॅटरीला चार्जिंगसुद्धा करून दिली. तर मी असा विचार केला की बाबा चला बॅटरीला चार्जिंग करून दिले तर आता गाडी व्यवस्थित चालेल. 2 दिवस गाडी व्यवस्थित चालली. तिसऱ्या दिवशी परत म्हणजे जैसे थे वैसे म्हणजे कसं माहिती आहे का, गाडी पहिले स्टार्ट केली ना तर चालू होऊन मी ज्ञानेशला स्कूलमध्ये सोडून न्यायची. आणि जेव्हा रिटर्न यायची, जेव्हा मी गाडी स्टार्ट करायची ना तेव्हा गाडी स्टार्ट होतच नसायची. तर असा प्रॉब्लेम मला खूप वेळा जाणवला. तर मी परत त्याच जिथे मी ज्या गॅरेजमध्ये मी गाडी सर्व्हिसिंगला दिली होती मी तिथेच जाऊन सांगितलं की बाबा म्हणजे त्या दादांना सांगितलं की ह्या गाडीमध्ये असा प्रॉब्लेम पुन्हा व्हायला लागला आहे. तर मग त्यांनी मला एकच सांगितलं की कसं आहे ना, गाडीमध्ये जी बॅटरी असते ना त्या बॅटरीला 2 वर्षाची वॉरंटी असते असं आहे. तर मग तुमच्या गाडीला किती वर्ष झाले? तर मी त्यांना सांगितलं की झाली 4 वर्ष झालीत गाडीला. तर ते बोलले मग तुम्ही बॅटरी चेंज करून घ्या. कारण त्यांनीसुद्धा जवळजवळ 2 ते 3 तास म्हणजे ती बॅटरी चार्जिंग केली होती.
पण तरीसुद्धा काहीच उपयोग नाही, कारण मला लिटरली किक मारावी लागते. आणि आज तर एवढा प्रॉब्लेम झाला ना, बापरे बाप. म्हणजे काय माहिती आहे का, खाली गेली आणि खाली गेल्यानंतर म्हणजे कसं सगळेजण बिल्डिंगमध्ये सकाळी सकाळी अर्ली मॉर्निंग वॉकिंग वगैरे करत असतात. तर मला विचारलं, म्हणजे असं थोड्या गॉसिप गप्पा वगैरे मारल्या अगदी 5-10 मिनटं. आणि मग त्यानंतर मी गाडी स्टार्ट करायला गेली तर गाडी स्टार्टच होत नव्हती. पण शेवटी किक मारावी लागली. अक्षरशः 5 ते 10 मिनटं त्या किक मारण्यातच जातात. ते झालं ओके, ज्ञानेशला स्कूलपर्यंत सोडलं. जेव्हा रिटर्न यायला आले ना, जेव्हा रिटर्न निघताना सुद्धा एवढ्या किक माराव्या लागल्या ना, गाडी काय चालू होईनाच. मग शेवटी तिथे बाजूला जे काका होते ना, त्या काकांना सांगितलं. तेव्हा त्यांनी ती गाडी मेन स्टँडवरती हे केली, किक मारली आणि तेव्हा जाऊन गाडी स्टार्ट झाली. तर ते दादा एकच बोलले की ना, म्हणजे जी बॅटरी आहे तुम्हाला बॅटरी चेंज करावी लागेल गाडीची. म्हणजे जी जुनी त्या गाडीमध्ये जी जुनी बॅटरी ती काढून त्या जागी ते नवीन बॅटरी बसवणार. आणि आता कसं हा थंडीचा महिना आहे, थंडीच्या महिन्यामध्ये हा प्रॉब्लेम जाणवतो. आता तर काही म्हणजे 2-3 महिन्यानंतर पावसाळा येणार आहे, म्हणजे 4-5 महिन्यानंतर पावसाळा येणार आहे. तुम्हाला माहिती आहे पावसाळ्यामध्ये काय हालत असते, गाडी थंड पडते, लिटरली गाडीला गरम करावी लागते. तर हा सगळा प्रॉब्लेम आहे. आणि आता येते हे जे 2-3 दिवस म्हणजे सर्व्हिसिंगनंतर फक्त 2 दिवस गाडी व्यवस्थित चालली आणि तिसऱ्या दिवशीपासून मला पूर्ण म्हणजे किक मारावीच लागते. आणि अक्षरशः ते केक मारण्यामध्ये 10 ते 15 मिनटं म्हणजे जातात आणि त्यामध्ये खूप सारा उशीर होतो. तर मी आज जाणार आहे परत, म्हणजे त्या गॅरेजमध्ये जाणार आहे आणि त्या गॅरेजमध्ये मी गाडी घेऊन जाणार आहे आणि त्यांना सांगणार आहे मला नवीन बॅटरी बसवून द्या. मला आहे ना आताचा काही प्रॉब्लेम नाही, उन्हाळ्यामध्ये मी कशीही किक वगैरे मारून गाडी स्टार्ट करू शकते, पण पावसाळ्याचं काय. म्हणून विचार करते की आधी गाडीमध्ये जी बॅटरी बसवून घेते. त्याआधी निघते मी, आधी ज्ञानेशला पिकअप करेल आणि मग बॅटरी बसवली गॅरेजमध्ये जाऊन. तर तुम्ही इथे बघू शकता, मी ते गाडी गॅरेजमध्ये आणलेली आहे आणि त्यांनी जी बॅटरी आहे जुनी ती त्यांनी काढायला लावलेली आहे. तर गाडीचा जो पुढचा पार्ट होता तो ओपन करून त्यातली जी बॅटरी आहे बॅटरी काढलेली आहे. आता यामध्ये ते नवीन बॅटरी बसवतील. तर त्यांनी ही नवीन बॅटरी माझ्यासमोरच ओपन केली. तर मी त्यांना सांगितलं होतं की माझ्यासमोरच बॅटरी ओपन करा बॉक्समधून. आणि त्यांनी माझ्यासमोरच ही नवीन बॅटरी आहे, नवीन बॉक्समधून बॅटरी म्हणजे तो बॉक्स ओपन करून ते बॅटरी काढली आणि त्यांनी इथे जॉईंटसुद्धा केली. तुम्ही इथे बघू शकता की हा त्या बॅटरीचा वॉरंटी कार्ड आहे. या बॅटरीला 2 वर्षाची वॉरंटी आहे. सपोज या बॅटरीला समजा 2 वर्षात काय झालं तर ते मला फ्रीमध्ये रिप्लेसमेंट देतील, बॅटरी म्हणजे रिपेअर वगैरे करून देतील. आणि आता इथे त्यांनी नवीन बॅटरी लावून झाल्यानंतर जो गाडीचा जो पुढचा भाग आहे, पुढचा पार्ट आहे तो छान व्यवस्थित जॉईन केला. आणि तुम्ही ज्ञानेशकडे बघा, ज्ञानेशला मी सांगते ज्ञानेश तू माझ्या बाजूला उभा राहा, पण त्याला माझ्या बाजूला उभं राहायचंच नव्हतं. त्यालाही बघायचं होतं की गाडीमध्ये काय काय पार्ट असतात, ते कुठे कसे जॉईन होतात. आता इथे बघा तो पायाखाली चाक फिरवतो. आता तो बघतोय की हा चाक पायाखाली कसा फिरतो हे पण तो बघतोय. असं आहे, म्हणजे त्याला काहीतरी एक नवीन इन्फॉर्मेशन जाणून घ्यायची आहे. हे खूप चांगलं आहे. आणि तुम्ही ते बघू शकता ही जुनी बॅटरी आहे, जी की खराब झालेली बॅटरी आहे. तर शेवटी ही त्याने काढून टाकली, हे डिस्कार्ड केली आणि त्या जागी नवीन बसवली. तर गुड इव्हिनिंग गाईज. आता संध्याकाळचे 5:45 वाजलेले आहेत. खरं म्हणजे मला 5 वाजता जायचं होतं, पण आता 5:45 झालेत. ज्ञानेश क्लासला गेलेला आहे, तर मी आता चालले डीमार्टला. खरं म्हणजे मला खूप कंटाळा आला बाहेर जायचा वगैरे, पण मला जावं लागेल, मला थोडं काम आहे. आणि तुम्हाला माहीत आहे का, गाडीमध्ये बॅटरी बसवल्यानंतर आम्ही पेट्रोल पंप इथे गेलो होतो, पेट्रोल वगैरे भरला. मग आम्ही आलो 1 वाजला साधारणपणे. आणि मग आल्यानंतर काल रात्री जो खिचडी भात केला होता तो शिल्लक होता, तोच आम्ही दोघांनी गरम करून खाल्ला आणि झोपून गेलो. झोपल्यानंतर मग सिंपल उठल्यानंतर चहा वगैरे केला, चहा बिस्किट खाल्ला. त्यानंतर मग ज्ञानेश क्लासला गेला. आता मी डीमार्टमध्ये चालले. तर मला टिश्यू पेपर आणायचे आहेत,
कारण मी जो जत्रेतून जो भिड्याचा जो तवा आणला होता तो मला व्यवस्थित क्लीन करायचा आहे. तर त्यासाठी मला टिश्यू पेपर हवा आहे. आणि खरं म्हणजे कधी कधी मी जे पापड वगैरे तळते वगैरे तेव्हा प्लेटमध्ये टिश्यू पेपर ठेवते, तर ते टिश्यू पेपर संपलेत. तर त्यासाठी टिश्यू पेपर आणायचे आहेत आणि उद्या पप्पा येणार आहेत. तर मी उद्या संध्याकाळी म्हणजे मिसळ पाव करणार आहे. तर मग त्यासाठी घरामध्ये फरसाण पण नाही आणि डीमार्टमध्ये महालक्ष्मी फरसाण खूप छान मस्त मिळतं. तर तेच विचार केला, तर डीमार्टमध्ये चालेल तर फरसाण पण आणेल, टिश्यू पेपर पण आणेल. आणि कसं आहे ना, पप्पांना डायबिटीस आहे, तर पप्पांना म्हणजे पप्पा मैद्याचे पदार्थ नाही खात. म्हणजे पाव वगैरे पप्पा खातात पण आई पप्पांना खाऊन देत नाही आणि तेही बरोबर आहे. ज्याला डायबिटीस आहे ना त्यांनी म्हणजे मैद्याचे पदार्थ, त्यानंतर राईस, बटाटा हे खायचं नाही असं डॉक्टर पर्सनली सांगतात. तर तेच माझा डीमार्टमध्ये चालले, तर पप्पांसाठी ब्राऊन ब्रेड आणेल, म्हणजे पप्पा मिसळबरोबर तो ब्रेड खातील. तर त्यासाठीच चाललेली आहे. आणि घरामध्ये बेसन पीठ नाही आहे आणि ज्ञानेशला खूप दिवस झाले साबुदाणा खायचा आहे. तर मला रोज बोलतो, मम्मी साबुदाणा कधी करशील, मला साबुदाणा खायचा, आणि घरामध्ये साबुदाणा नाहीच आहे. तर मग बघेल त्यासाठी अर्धा किलो मी साबुदाणा आणेल आणि मग त्याला सोमवारी किंवा मंगळवारी त्याला मी खिचडी करून देईल. कारण ज्ञानेशला साबुदाणा खिचडी खूप आवडते. तो दिवसभर म्हणजे ना सकाळी नाश्त्याला पण साबुदाणा खिचडी खाईल, दुपारी पण जेवणामध्ये पण साबुदाणा खिचडी खाईल, संध्याकाळी पण साबुदाणा खिचडीच खाईल. तर असं आहे. आणि तो खूप दिवस झाले मला बोलतो वगैरे. तर तेच मग मी विचार केला आता चालले तर मग डीमार्टमध्येच जाते. आणि डीमार्टमध्ये ना टिश्यू पेपर खूप छान म्हणजे रिजनेबल प्राईसमध्ये मिळतात. आणि जो ब्रेड आहे, तर जो ब्राऊन ब्रेड आहे ना तो बाहेर तुम्ही जर दुकानामध्ये जर घ्यायला गेला तर तो खूप महाग आहे, पण डीमार्टमध्ये तुम्हाला खूप स्वस्त मिळेल. म्हणून पटकन जाऊन येते आणि म्हणजे ज्ञानेश क्लासवरून येण्याच्या अगोदर पटापट घेऊन येते. Our hearts beat to the city streets. We began to feel the fire. We rise like tall buildings as the chemicals they take us higher. The night's young and it's just begun as she puts her hand in mine. We wanna chase the night, wanna dance to the light, pull stars from the sky, just two hearts running wild. Never sleep, never stop, and we shout from the top. We're gonna be two hearts running wild. So loud as the hours pass, we're gonna do it all again. We wanna chase the night, wanna dance to the light, pull the stars from the sky, just two hearts running wild. Never sleep, never stop, as we shout from the top. We're gonna be. We're gonna be two hearts running wild. The moonlight, summer sky, it was the best we ever had. And we stay young forever, we'll never have regrets. We wanna chase the night, wanna dance to the light, pull the stars from the sky, just two hearts running wild. Never sleep, never stop.
Yes, the chemicals, they take us higher. The night's young, and it's just begun. As she puts her hand in mine, we wanna chase the night, wanna dance to the light, pull the stars from the sky, just two hearts running wild. Never sleep, never stop, as we shout from the top. We're gonna be two hearts running wild. Now the morning is the afternoon. We lay awake in bed. The laugh so loud as the hours pass. We're gonna do it all again. We wanna chase the night, wanna dance to the light, pull the stars from the sky, just two hearts running wild. Never sleep, never stop, as we shout from the top. We're gonna be, we're gonna be two hearts running wild. तर आता रात्रीचे 8:30 वाजलेले आहेत. खरं मी पटापट डीमार्टमध्ये जाऊन आली, कारण ज्ञानेश क्लासला गेला होता. त्याचा क्लास 7:30पर्यंत सुटतो. तर मी 7:15पर्यंत आली आणि मग पटापट आवरलं वगैरे. तर आज म्हणजे ना मी झाडून लादी कपडे काहीच केलं नव्हतं. सगळी कामं तशीच पेंडिंग होती. आल्यानंतर मी सगळं पटापट आवरलेलं आहे. कारण आज सकाळी तेच गाडीची बॅटरी बसवली, त्यानंतर मग पेट्रोल भरायला गेलो. आणि बाहेर एवढं कडक ऊन आहे ना, की जेव्हा आपण उन्हातून जेव्हा घरी येतो ना, असं वाटतं की कधी जेवतो आणि झोपतो असं वाटतं. तर थोडंच की दोघांनी थोडा आराम केला, मी आणि ज्ञानेशने. आणि नंतर मग उठल्यानंतर ज्ञानेश क्लासला गेला, मग मी डीमार्टला वगैरे जाऊन त्यानंतर आल्यानंतर जी घरातली जी कामं होती वगैरे ती सगळी करून घेतली. म्हणजे झाडून लादी कपडे आणि सगळं, आणि दिवाबत्ती वगैरे. तर या सगळ्या गोष्टी आहेत. आणि बाकी जेवणाला तर मी सिंपल असे घावणे करणार आहे. जसे की मी जे फ्राय पॅनमध्ये छोटे छोटे घावणे करते ते घावणे करणार आहे. आणि शेजवान चटणी लावून छान मस्त रोल करून आम्ही खाणार आहोत. मी संडे स्पेशलमध्ये जी शेजवान चटणी केली होती तीच चटणी फक्त त्या घावण्यांवरती लावून छान मस्त रोल करून आम्ही तेच घावणं आणि शेजवान चटणी खाणार आहोत. बाकी हे जेवण आहे, बाकी असं नॉर्मल जेवण आहे एवढंच. या सगळ्या गोष्टी आहेत. तर आता मी ज्ञानेशचा अभ्यास घेते, नंतर मग आम्ही जेवू आणि मग झोपू. तर गाईज मी हा व्हिडिओ इथेच एंड करते. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा. आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. तुम्ही तुमची काळजी घ्या. आणि मी तुम्हाला माहिती आहे का, मी ना वेणी घातलेली आहे. तर त्याच्या पाठीमागे एक मोठं कारण आहे. कारण कसं आहे ना, दिवसभर असं वरती बो बांधते ना, तर असं वाटतं की कधी तो बो सोडते. कारण ते केस आपण घट्ट बांधतो ना, ते ना इथे हे जे असतात ना या साईडला असं किंवा असं छोट्या छोट्या फोड्या येतात. कारण आपण केस एकदम असे घट्ट बांधतो ना, त्याच्यामुळे. म्हणून मग मी रात्री झोपताना अशी वेणी घालते आणि मग झोपते. आणि जेव्हा वेणी घालते तेव्हा रिलॅक्स वाटतं, म्हणजे केस पण छान मस्त मोकळी राहतात. सो ह्या सगळ्या गोष्टी काय बोलतोस? हे बघा, आता पण जातो वाटतं ते पीक कुलाचं घालतो, पण ते जातो केला तर उठते ते. तो बोलतो हवा लागली की त्याची केस ओढतात, हो ना? अच्छा, ओके. अच्छा, तो ज्ञानेश बोलतो की ना, मी जेव्हा शाळेत जातो आणि शाळेत जे हवा लागते तर हवेमुळे माझी केस अशी वाकडी तिकडी होतात, हो ना? बाय मानची माझी ती. आता टीचर फॅन नाही लावत.
म्हणजे मी गाजर घेते तेव्हा ग माझी बाय. चल बाय बाय कर. बाय 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 Good बाय night. कुठे खूप आले बोले बोले व्हिडिओ एंड करू का? करतो का मी करू?